चष्मा आहे। आपले मुख्यमंत्री जरी होते तरी त्याचं रिमोट कंट्रोल पश्चिम महाराष्ट्रात होतं। जेव्हा जेव्हा वसंतराव नाईक साहेबांनी, कन्नमवार साहेबांनी, सुधाकरराव नाईक साहेबांनी आपली स्वतंत्र चुणूक दाखवली त्यावेळेला त्यांना पाय उतार व्हावं लागलं। हे लक्षात घ्या। आपल्या नेत्यांना वाईट बोललेलं मला खपत नाही, आपल्या नेत्यांना वाईट बोललेलं मला खपत नाही। आणि एकच गोष्ट आहे की विदर्भाचं आंदोलन हे पेटतं राहणारं आंदोलन आहे। या विदर्भाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आता एकच ठरवायचं आहे का उद्या येणारा मुख्यमंत्री, उद्या विदर्भामध्ये येणारा मुख्यमंत्री जर विदर्भ राज्याबद्दल बोलत नसेल तर त्याला बोलू द्यायचं की नाही हे ठरवायचं आहे आपल्याला। हे आपल्याला ठरवायचं आहे रवी भाऊ, आपल्याला ठरवायचं आहे की जर का एखादा मंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 15 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा बोलले की मला संयुक्त महाराष्ट्राचा अभिमान आहे, त्यावेळेला मी उठून उभा राहिलो। आमचे शिरसाट गुरुजी उभे राहिले, आम्ही विदर्भाच्या घोषणा दिल्या। आणि आज मला माहित आहे की मी एकटा जरी उभा राहिलो तरी 500 लोक तिथं तयार होतील। विदर्भवादी लोकांमध्ये ती चिंगारी भडकलेली आहे। आज एवढ्या मोठ्या तरुण युवक युवती इथे उपस्थित झाले, मी अभिनंदन करतो त्या पुरीचं, ज्यांनी सांगितलं की अरे आज आमची परिस्थिती अशी आहे की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिग्री घेतल्यानंतर आमच्या पोराला नोकऱ्या भेटत नाही। आमची MIDC 2400 हेक्टरची अजूनपर्यंत तिथं कारखाने आले नाही। आमच्या पोरांना नोकऱ्या मिळत नाही कारण टेक्सटाईल पार्क नाही, ऑटोमोबाईल इंडस्ट्री नाही, IT सेक्टर नाही। कुठे गेले ते कारखाने? अरे हे सगळे कारखाने एकट्या पुणे जिल्ह्यात आहे। हिरो होंडाचा कारखाना तिथे आहे, बजाज तिथं बनते, मग का नाही बनवलं आमच्या नागपूरमध्ये, आमच्या अमरावतीमध्ये? 1975 पासून आपली MIDC तशी पडलेली आहे। अरे एकाही उद्योग मंत्र्याला वाटलं नाही का या MIDC मध्ये टेक्सटाईल पार्क काढावं। आणि म्हणून एकच गोष्ट ठरवायची आहे का आता जर विदर्भ राज्य वेगळं झालं नाही तर 25 वर्षानंतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही। आणि म्हणून गावागावात हे आंदोलन पेटलं पाहिजे। आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही, सगळे बोललेले आहे। कोणतंही राजकारण इथं करायचं नाही, कारण का मला कोणी आमदार झालं, कोणी खासदार झाला तरी चालेल, पण विदर्भाचं नाव घेणारा आमदार खासदार झाला पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे। आणि त्याच्यामुळं मी अभिनंदन करतो गवई साहेबांचं आणि रवी भाऊचं की ते दोघांनी एकमेकाला सीटा देण्याचं कबूल केलं। आणि म्हणून दोघेही जण खासदार हो, कोणी लोकसभेवर जायचं, कोणी राज्यसभेवर जायचं, त्यांनी ठरवावं। आणि महत्वाची गोष्ट अशी की तिथे गेल्यानंतर मात्र विदर्भाचंच नाव घ्यावं, दुसरं कोणतं नाव घेऊ नये। कारण अग्रवालजींनी जे म्हटलं ते खरं आहे। आपले लोक खुर्ची भेटली का त्या खुर्चीचे पाय कापणं सुरू करते। आणि म्हणून गद्दाराला या आंदोलनात स्थान नाही, ज्याला गद्दारी करायची असेल त्याला आजच निघून जावं। या गद्दाराला या आंदोलनात स्थान नाही। जेवढे निष्ठावान, विदर्भासाठी निष्ठावान लोक असतील ते समोर येतील आणि त्यांच्या भरोश्यावर हे आंदोलन सुरू राहील। आणि मी माझा संपूर्ण आयुष्य या विदर्भाच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे, त्याच्यापासून कधीही माघार नाही, एवढं मी तुम्हाला सुनिश्चित अभिवचन देऊ इच्छितो। आणि आयोजकांना विनंती करतो विदर्भ जॉईंट ऍक्शन कमिटीला की आता अत्यंत शांततापूर्ण हे नागपूर कराराची आपण होळी करू आणि घोषणा देऊ विदर्भ राज्याला। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे